नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार करणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीनं आज आपण हे भरीत आहे ते इथं तयार केलेलं आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत हे भरीत आहे ते अगदी अप्रतिम लागतं। तर चला बघूयात हे झणझणीत असं वांग्याचं भरीत कसं तयार करायचं ते। झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी इथं मी 2 वांगी घेतलेली आहेत। या पद्धतीच्या वांग्याचं भरीत हे खानदेशामध्ये केलं जातं। खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत आहे ते या वांग्यापासून तयार करतात। तर आज आपण खानदेशी पद्धतीचं भरीत न करता इथं झणझणीत असं एका वेगळ्या पद्धतीनं हे भरीत आहे ते तयार करणार आहोत। इथं ह्या वांग्याला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि ही वांगी आहेत ते आपल्याला छान अशी मीडियम टू हाय फ्लेमवरती गॅसच्या फ्लेमवर भाजून घ्यायची आहेत। इथं जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीच्या आरात ही वांगी भाजून घेतली तरी चालतील किंवा तव्यावर जरी भाजली तरी ही वांगी आहेत ती छान भाजली जातात आणि ही वांगी आहेत ती पटकन भाजली जातात। त्यामुळे याला इथं भाजण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही। इथं जी गॅसची छोटी फ्लेम आहे त्यावर ही वांगं ठेवून मी छान असं इथं भाजून घेणार आहे। इथं तुम्ही बघू शकताय अगदी 1 ते अर्ध्या मिनिटामध्ये हे वांग आहे ते छान असं अर्ध इथं भाजलं गेलेलं आहे। आपल्याला हे वांग आहे ते चारी बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे। वांग भाजताना सहसा वांग्याचा जो देठाचा भाग आहे आणि जो खालचा भाग आहे तो सहसा कच्चा राहतो आणि मधलं वांग भाजलं जातं। पण आपल्याला इथे एक चिमटा घेऊन या पद्धतीनं वांग आहे ते छान असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे। इथं वांग तुम्ही बघू शकताय छान असं मी भाजून घेतलेलं आहे। आता याच पद्धतीनं आपलं राहिलेलं वांग आहे ते मी छान असं इथं भाजून घेते। इथं तेही वांग आहे ते मी छान असं इथं भाजून घेतलेलं आहे। आता ही वांगी आहेत ते आपण छान अशी थंड करून घेणार आहोत। इकडे गॅसवर मी तवा ठेवून घेतला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा एवढं तेल टाकून त्यातच 2 ते 3 एवढ्या हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत, 5 ते 6 एवढ्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि लसूण आणि आपल्याला मिरची आहे तिथं छान अशी भाजून घ्यायची आहे। इथं मिरचीचा कलर बदलेपर्यंत किंवा कच्चेपणा जाईपर्यंत ही मिरची आहे ती मी इथं भाजून घेणार आहे। यातच 2 चमचे एवढे इथं मी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे टाकून आपल्याला ते शेंगदाणे ही मिरची सोबत छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं वांग्याचं भरीत आहे ते अगदी अप्रतिम होतं। इथे 1-2 ते 3 मिनिटापर्यंत मी ही मिरची आहे ती छान अशी भाजून घेतलेली आहे। इथं मिरचीचा कलर आहे तोही बदललेला आहे आणि शेंगदाण्यालाही छान असे डाग पडलेले आहेत। हे शेंगदाणे आणि मिरची आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते। इकडे मिरची आणि शेंगदाणे आहेत ते छान असे थंड करून घेतल्यानंतर इथं मी घेतलेला आहे एक खलबत्ता आणि खलबत्त्यामध्ये आपण हे भाजून घेतलेले मिरची आणि शेंगदाणे टाकून छान असं आपल्याला इथं हे शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे। इथं थोडंसं जाडसर असं मी शेंगदाण्याचं आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता या पद्धतीनं हे मिरचीचं आहे ते आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। इकडं आपण भाजून घेतलेल्या वांग्याचं साल काढून इथं ही वांगी आहेत ती मी छान अशी थंड करून घेतलेली आहेत। आता इथं एका काट्याच्या साहाय्याने मी हे जे वांग आहे ते छान असं मऊ करून घेणार आहे म्हणजे आपलं मऊसूत असं इथं वांग्याचं हे भरीत आहे ते तयार होतं। इथं या पद्धतीने आपल्याला मऊसूत असं इथं हे वांग आहे ते छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे। आज आपण वांग्याचं भरीत आहे ते तव्यामध्ये तयार करणार आहोत। त्यासाठी इथं मी लोखंडाचा तवा वापरलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल टाकून त्यातच आपण तयार करून ठेवलेलं वाटण टाकलेलं आहे। त्यातच अगदी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक कापून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे वाटण आणि कांदा आहे तो छान असा इथं परतून घ्यायचा आहे। इथं कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मी हा कांदा छान असा परतून घेतलेला आहे। यातच चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे आणि परत आपण हे वाटण आहे ते छान असं इथं परतून घेतलेलं आहे। इथं वाटणाचा कलर आहे तो छान असा बदललेला आहे। आता यामध्ये आपण स्मॅश करून ठेवलेलं वांग टाकून घेणार आहोत। इथं वांग टाकून छान असं वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा वांग्याला कलर आलेला आहे। आपण यामध्ये अजून एकही मसाला घातलेला नाही तरीही वांग बघा तुम्ही खूप छान असं इथं वांग्याचं भरीत आहे ते तयार झालेलं आहे। अगदी मऊसूत वांग्याचं भरीत तयार होण्यासाठी इथं मी आपण जे खलबत्त्यामध्ये कूट तयार करतो त्याच्या साहाय्याने इथं वांग्याचं भरीत आहे ते छान असं मऊसूत तयार करून घेते म्हणजे इथं तुम्ही बघू शकता त्यामध्ये अगदी छोटीशीही इथं गाठ राहत नाही आणि छान असं मऊसूत वांग्याचं भरीत तयार होतं। इथे वांग्याचं भरीत आहे ते मी एकत्रित करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय छान मऊसूत असं वांग्याचं भरीत आहे ते तयार झालेलं आहे। इथे तव्यामध्येच हे वांग्याचं भरीत आहे ते मी एकत्रित करून घेते आणि 1 मिनिटभरापर्यंत आपण हे भरीत आहे ते अगदी मीडियम फ्लेमवरती असंच एकत्रित करून घेतलेलं आहे आणि आता हे भरीत आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते कारण इथं छान असं आपलं हे वांग्याचं भरीत आहे ते मऊ झालेलं आहे आणि छान असं शिजलंही गेलेलं आहे। यानंतर आपण वांग्याचं जे हे भरीत केलेलं आहे त्याला तडका देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे। त्यातच अर्धा चमचा एवढा जिरा, अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकून छान अशी कडकडीत ही फोडणी आहे ती आपण इथं वांग्याचं भरीत केलेलं आहे त्यावर टाकून घ्यायची आहे। ही फोडणी आहे ती आपण छान अशी वांग्याच्या भरतामध्ये मिक्स करून घेणार आहोत।
आणि इथे तुम्ही बघू शकताय वांग्याच्या भरताचा कलर खूप छान आलेला आहे। यावरच मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ती कोथिंबीर ही छान अशी आपण वांग्याच्या भरीतमध्ये मिक्स करून घेणार आहोत। आणि इथं चमचमीत आणि झणझणीत असं आपलं वांग्याचं भरीत आहे ते तयार झालेलं आहे। हे झणझणीत आणि अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं वांग्याचं भरीत आहे ते घरी एकदा नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।